नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. या अवलादी कोण आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण या अवलादी आत्ताच इतक्या का चेकळल्या असा प्रश्न महाराष्ट्राला सतवतो आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची मालिका सध्या सुरू आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता स्वामी आनंदी स्वरूप यांनी सुद्धा एक धक्कादायक विधान केलेलं आहे. आनंदी स्वरूप असं म्हटले की छत्रपतींनी कोणत्याही लढाया लढल्या नाही, खरा इतिहास पेशव्यांनी घडवला. त्यामुळं मी आधी जे विधान केलं होतं की या अवलादी आत्ता का चेकळल्या त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. खरं तर धीरेंद्र शास्त्री, ज्याला बागेश्वर बाबा म्हणतात, बागेश्वर धाम म्हणतात, त्या महाराजाचं, त्या भोंदू महाराजाचं आव्हान हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी स्वीकारलेलं आहे. आम्हाला खात्री आहे की हा त्यांच्यासमोर टिकणार नाही, त्यामुळं हा पळ काढणार आहे. त्यांना भलेही आव्हानलं की मी 2 दिवस नागपुरामध्ये तळ ठोकून आहे आणि खुलं आव्हान देत आहे, तरीसुद्धा तो हे आव्हान पेलू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. तो नेहमीप्रमाणे पळून जाईल आणि काहीतरी कारण सांगणार आहे. पण मुद्दा धीरेंद्र शास्त्रीचा पळून जाण्याचा किंवा त्याचा वर्चस्वाचा, त्याच्या दिव्य शक्ती सिद्ध करण्याचा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनांकडे कसं बघतात आणि ते त्यांना कसं प्रोत्साहन देतात, हा आपल्या चर्चेचा विषय आहे. आपण आत्ता एक बातमी, कालही मी याच्यावर चर्चा केलेली की ही जी बातमी आहे, या बातमीमध्ये स्पष्टपणे हायकोर्टाचे आदेश आहेत की हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु नव्हते आणि अशा पद्धतीचं जर कोणी आता विधान केलं किंवा हे छायाचित्र आपण जे दाखवतो आहे ते जर कोणी वापरलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमचा मुद्दा हा आहे की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धीरेंद्र शास्त्री असंच विधान करतात, ह्या छायाचित्राला पूरक असं विधान करतात आणि त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. उलट आपण बघू शकतो की मुख्यमंत्री धीरेंद्र शास्त्रीचं भाषण झाल्यानंतर स्वतः टाळ्या वाजवत होते. ज्या राज्याचा मुख्यमंत्री अशा लोकांना पाठीशी घालतो त्या राज्यामध्ये हे लोक चेकाळणार नाही तर काय करणार, हा आमचा मूलभूत प्रश्न आहे. धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागायला नको होती असं आनंदी स्वरूप म्हणतात आणि त्या धीरेंद्र शास्त्रीने सांगितलेली जी गोष्ट आहे, जिच्यावर आक्षेप आहे, जिच्याविषयी न्यायालयाचा आक्षेप आहे, न्यायालय असं म्हणतं की या प्रकारचं जर कोणी कृत्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अशा कृत्याला मुख्यमंत्री स्वतः पाठिंबा देतात. काय म्हणतात ते की धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलेला कोणत्याही गोष्टीचा पुरावा नाही, पण अशा दंतकथा, लोककथा सांगितल्या जातात. रामायण महाभारतामध्ये सुद्धा अशा लोककथा सांगितल्या जातात. याचा अर्थ मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की धीरेंद्र शास्त्री यांनी दंतकथा सांगितली, त्याच्यामुळं त्यांनी काहीही करू नये. दुसरीकडं या सगळ्या वादांवर तर संजय गायकवाडांचा वाद आला तर ते म्हणतात या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे, अमुक आहे, तमुक आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही प्रोत्साहन का देत आहात? जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आनंदी स्वरूपांचा निषेध का करत नाही? मी मुख्यमंत्र्यांना विचारण्याची वेळ आली की मुख्यमंत्री, तुम्हाला हिंमत आहे का धीरेंद्र शास्त्रीचं आणि आनंदी स्वरूप या दोघांच्या विधानाचं निषेध करण्याची? निषेधाची भाषा तुम्ही वापरणार आहात का? बरोबर की चूक हे ठरवायला तुम्ही हे नाही, म्हणजे ते सगळं समाज ठरवणार आहे, इतिहासकार हे सगळ्या गोष्टी ठरवणार आहे. त्यामुळं तुम्ही निषेध का करत नाही, हा आमचा बेसिक प्रश्न आहे, आमचा मूळ प्रश्न आहे की तुम्ही या लोकांचा निषेध का करत नाही? सनातनी संघटना सतत डोकं वर काढत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास, खोटा इतिहास ते समोर आणत आहे. इतिहासाची मोडतोड केली जात आहे आणि याच्यामधून मराठा आणि ब्राह्मण समाजामध्ये विनाकारण गैरसमज निर्माण होत आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यामध्ये ब्राह्मण समाजाचा सुद्धा सहभाग आहे. जो इतिहास आहे तो नीट सांगा. इतिहासाची मोडतोड करून तुम्हाला सोयीचा हिंदू राष्ट्राकडे नेणारा इतिहास जर सांगायला लागले तर महाराष्ट्रामध्ये अराजक माजेल हे मुख्यमंत्र्यांना कुणीतरी सांगावं लागणार आहे. आता ही ठिणगी पडलेली नाही, अक्षरशः आगच लागलेली आहे. संजय गायकवाडांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मुख्यमंत्र्यांना जरी वाटत असेल हे प्रकरण शांत झालं तरीसुद्धा सोशल मीडियावरती आणि गावागावामध्ये या विषयाची प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या अवलादींना आवरावं असं आम्हाला वाटतं. कारण शब्द मी पाहिजे व्हिडिओमध्ये असे शब्द कधी वापरत नाही, पण असेच शब्द वापरावं लागणार आहे. ज्याची जशाच तसे असं उत्तर देण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळं या सगळ्या आनंदी स्वरूप असेल, धीरेंद्र शास्त्री असेल किंवा त्याच्या आधी तो थेरडा जो आहे भगतसिंह कोश्यारी, मी त्याला थेरडाच म्हणणार आहे. कारण म्हातारपणामध्ये अशा नालायकपणे विधान करणाऱ्यांना थेरडाच म्हणावं लागतं की रामदास न होते तो शिवाजी क्या होता. तुला म्हणजे हे वाक्य आहे ना, रामदास न होते तो शिवाजी क्या होता, हे तुमचे वाक्य आहेत. मी परत यादी वाचत बसत नाही. भाजपवाल्यांची यादी फार मोठी झालेली आहे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची. त्याच्यामध्ये आता सनातनी संघटना, साधू महाराजसुद्धा येऊन पडायला लागलेले आहेत.
आतापर्यंत नेते बेताल वक्तव्य करत होते, आता साधू महाराजसुद्धा गांजा पिऊन तिथं जाऊन बसायला लागले काय, याची तपासणी करायला पाहिजे. त्यांनी हिंमत असेल तर श्याम मानवचं आव्हान त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगतो की हा जो म्हटला ना धीरेंद्र शास्त्री की महाराष्ट्र हे किसकी बाप की जागीर नाही असं म्हटलेले आहेत ते. आता आम्ही पण सांगतो की हिंदू धर्म तुमच्या बापाची जागीर नाही आहे. हिंदू धर्म म्हणजे काय भाजप नाही आहे, आणि भाजप म्हणजे काय हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा फार मोठा आहे आणि हिंदू धर्मावर अशा चुकीच्या पद्धतीचा पगडा आणणाऱ्यांचा आणि विशेषतः एका विशिष्ट विचारसरणीचा, ज्या विचारसरणीच्या विरुद्ध सम्राट अशोकापासून लढल्या गेलेल्या आहेत, असा इतिहासाची जर तुम्ही मोडतोड करायला लागले तर या लोकांना सत्तेत तुम्ही बसा न बसा आमचा मुद्दा नाही. हे राजकारणाचं भांडणच नाही, हा सामाजिक विषय आहे, हा समतेचा विषय आहे आणि खऱ्या इतिहासाचा विषय आहे. त्यामुळे या विषयावर कुणीही तडजोड करता कामा नये. आम्ही आधीही सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस लोक आता हळूहळू रस्त्यावर उतरायला लागतील. की घरात घुसून एक आमदार असं म्हणतो की घरात घुसून तलवारी, तुझ्या 100 लोक तुझ्या घरात घुसवतो, तलवारी घुसून मारवतो. मी जर आज कोणाला म्हटलं जाऊन की मी तुझ्या घरात घुसून त्याला मारून टाकतो, तर तुम्ही माझ्यावर काय कारवाई करणार, याचं उत्तर द्या. याचं उत्तर द्या. महाराष्ट्राला याचं उत्तर हवं आहे. त्यामुळं या अवलादींना आवरायला पाहिजे. आणि या अवलादी कोणाच्या आहेत हे मला बोलायची गरज नाही. त्यामुळं या आनंदी स्वरूप असेल, धीरेंद्र शास्त्री असेल, भगतसिंह कोश्यारी असेल, प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, प्रसाद लाड असेल, सुधांशू द्विवेदी असेल, तुमचे नावं पाठ झालेली आम्हाला शिवरायांचा अपमान करणाऱ्या लोकांची. त्यामुळं शिवरायांचा अपमान या पुढच्या काळामध्ये करणाऱ्या लोकांना पहिले खरं काय झाली, मोठी चूक झाली की ज्या वेळेस हे सगळे विधानं सुरू झाली होती त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आंदोलनं केली रस्त्यावर. भगतसिंह कोश्यारींचे पुतळे जाळले, निषेध केला, वेगवेगळ्या लोकांचे निषेध केले, प्रशांत कोरटकरांविषयी आंदोलन केलं, आत्ताही संजय गायकवाडविषयी आंदोलन केलेलं आहे. जर तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल तर आंदोलनाची भाषा तुम्हाला कळली पाहिजे. आणि आंदोलनाची भाषा जर कळणार नसेल तर मग मात्र जशाच तसं उत्तर द्यायला कुणीही मागे पुढं पाहणार नाही. आता ही पण धमकी होऊ शकते, ही धमकी नाही आहे. जशाच तसं उत्तर म्हणजे काय आहे ते आम्ही नंतर सांगू. त्यामुळं आम्ही म्हणजे भाषा, मी पत्रकार आहे, कारण मी माझ्या भाषेत पत्रकारितेपुरतंच बोलतो आहे, हे पण लक्षात घ्या. त्यामुळं परत असं होऊ नये की पत्रकार असून असं कसं बोलला, हे इथं मी ते अत्यंत स्पष्टीकरण करतो आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा जशाला तसं उत्तर देऊ, कारण अत्यंत सोडलेले लोक तुम्ही काहीचे काही बरळायला लागतात. तुम्ही किती लाख चुका करू द्यावं, माती खा तुम्ही, मातीच्या पुढं शेण खा तुम्ही, शेण खाल्ल्यानंतरही तुमची बाजू घ्यायला येतात लोक रोज. त्यामुळे हे असे तुम्ही पेड लोक ठेवून काही होणार नाही. कमिटमेंट असलेले तुमचेच लोक आता बाजूला पडायला लागले. मी तुमच्याच लोकांच्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत की तुमच्या मूळ लोकांनाच तिथं स्थान राहिलेलं नाही. मूळ जो संघाचा विचार आहे तो नीट सांगणारे जे आहेत लोक, त्यांना तुम्ही लाथा मारायला लागले. आणि तुम्ही काय लोकांना सांगणार कमिटमेंटच्या गोष्टी, निष्ठेच्या गोष्टी आता. त्यामुळे तुमच्या याचं काय चालू आहे त्याच्यात आम्हाला देणं घेणं नाही. पण या पुरोगामी चळवळीच्या आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये जर कोणी मोडतोड करत असेल, मग तो आनंदी स्वरूप असेल, धीरेंद्र शास्त्री असेल, आणि हे देवेंद्र फडणवीस हे तुमच्या जवळचे लोक आहेत. नाही तर तुम्ही सांगा यांचा आमचा काही संबंध नाही, आम्ही तुम्हाला याच्या नंतर तुमचं नावसुद्धा घेणार नाही. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये या अवलादींना आवरावं. हिंदू धर्म हा तुमच्या बापाची जागीर नाही आहे, त्यांना सांगावं लागणार आहे हे सनातनी लोकांना. आणि हिंदू धर्माची नेमकी काय गरज आहे आणि हिंदू धर्माच्या काय होतं की फुलेशाह आंबेडकरांच्या विचार मांडायला लागला की हिंदू धर्माच्या विरुद्ध असं एक चुकीचं चित्र महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं अनेक वर्षांपासून निर्माण होत आहे. ते चुकीचं, याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. ही सुद्धा आता चळवळीतल्या लोकांची जबाबदारी आहे. त्यांनीसुद्धा या लोकांना धडा शिकवण्यासाठी, जशाला तसं उत्तर देण्यासाठी छत्रपती शिवराय असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, या सगळ्यांचा विचार, आपला विचार मोठा आहे, तो आपला नीट मांडा आणि या इतिहासाच्या मोडतोड करणाऱ्यांना धडा शिकवा, एवढं आवाहन करून आजच्या पुरतं इतकंच. आपण न्यूज यात्राला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. त्यामुळे या पुढच्या काळातही अशाच पद्धतीने आपण निर्भीडपणे या सगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.